एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे महाराष्ट्र बोर्ड मॅथ सोल्युशन्स आणि मी पवन सर आपलं परत एकदा स्वागत करतोय. आतापर्यंत आपण सिमिलॅरिटी 1.2 पर्यंतचा पोर्शन कव्हर केलेला आहे आणि या सेशनमध्ये वी आर कव्हरिंग इंट्रोडक्शन पार्ट ऑफ एक्सरसाइज 1.3. सो बिफोर स्टार्टिंग exercise 1.3, we have to understand that what is mean by similarity exactly. सो चॅप्टरचा इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण थोडक्यात समजून घेतलं होतं की व्हॉट इज मीन बाय सिमिलॅरिटी. कॉन्ग्रुएन्सी आपल्याला माहिती आहे, वी हॅव स्टडीड कॉन्ग्रुएन्सी इन द स्टँडर्ड 9. सो व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रुएंट, बेसिकली क्लिअरिफाय व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रुएंट अँड देन वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय सिमिलर. ओके, so let me give an example. If I draw a figure, a triangle ABC and a triangle, let it be PQR. ओके, असे दोन ट्रायंगल आहेत आणि मी सांगितलं की हे दोन ट्रायंगल ABC congruent triangle PRQ अशा पद्धतीने आहेत. मला हे दाखवायचं आहे, करस्पॉन्डन्स दाखवायचे. बेसिकली समजून घ्या की व्हॉट इज मीन बाय करस्पॉन्डन्स, व्हॉट इज कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट कधी असतात, जेव्हा करस्पॉन्डन्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे काय, चला बघूयात काय नेमकं. जसं आपण चॅप्टरच्या सुरुवातीला बोललो होतो की ट्रायंगल्स असतील किंवा कुठल्याही जॉमेट्रिकल फिगर्स असतील त्याला दोन ॲस्पेक्ट्स असतात. दोन ॲस्पेक्ट्स कुठले कुठले असतात, एक असतो साईड्सचा आणि एक असतो अँगल्सचा. जेव्हा मला कॉन्ग्रुएन्सी चेक करायची आहे तेव्हा मला अँगल्सचा आणि साईड्सचा दोन्हीचाही विचार करायचा आहे. ठीक आहे, कसा विचार करायचा आहे तो आपण इथे बघूयात. मी असं म्हटलं की हे दोन ट्रायंगल आहेत आणि हे कॉन्ग्रुएंट आहेत. नावं कशी आहेत बघा, ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PRQ कॉन्ग्रुएंट आहे. त्याचा अर्थ काय, so angle A is congruent with angle P, angle B congruent with angle R and angle C congruent with angle Q. So where are they? Angle A congruent with angle P, angle B is congruent with angle R and angle C, this one is congruent with angle Q. ओके, सो दिस मीन्स दॅट याचा अर्थ कॉन्ग्रुएन्सी मध्ये काय होतो की AB कॉन्ग्रुएंट PQ, AB कॉन्ग्रुएंट सॉरी नॉट PQ, that is PR, then BC congruent RQ, BC congruent RQ and AC congruent PQ. So this is what congruency. Angles congruent आहेत आणि त्याच्या करस्पॉन्डिंग त्याच्याशी संबंधित असणाऱ्या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. AB सोबत PR कॉन्ग्रुएंट नाही, AB सोबत PR कॉन्ग्रुएंट आहे, AB सोबत RQ कॉन्ग्रुएंट नाही किंवा AB सोबत PQ कॉन्ग्रुएंट नाही. सो दिस इज व्हॉट मीन्स बाय करस्पॉन्डन्स. त्याच्याशी तो संबंधित, याच्याशी संबंधित असलेला तो याच्याशी संबंधित असलेला. सो अँगल A सोबत Q कॉन्ग्रुएंट नाही, अँगल A सोबत P. सो दिस इज व्हॉट करस्पॉन्डन्स. सो करस्पॉन्डन्स कसं डिनोट करतात, ट्रायंगल ABC करस्पॉन्डन्स PRQ. याचा अर्थ काय, A कॉन्ग्रुएंट विथ P, B कॉन्ग्रुएंट विथ R and C is congruent with Q. So this is what means by correspondence. And this entire section is what, congruent. So similarity मध्ये येणार आहेत आपण. So what is similarity, what is the difference between similarity and a congruency? So similarity मध्ये, so हा पोर्शन तेवढा इरेज करूयात. So similarity मध्ये काय होतं, सिमिलॅरिटी मध्ये हा सेक्शन जो आहे याचं थोडक्यात मॉडिफिकेशन होतं. काय होतं मॉडिफिकेशन, A कॉन्ग्रुएंट PR होणे, AB कॉन्ग्रुएंट PR होण्याऐवजी AB अपॉन PR होतो. याचा BC अपॉन and equals to BC अपॉन RQ होतो आणि याचा काय होतं
AC अपॉन PQ होतो. And so this is what the main difference between congruent and similarity. Sides कसे आहेत proportion मध्ये आणि angles congruent मध्ये. Then these two triangles are similar. So basically we can say that if two triangles we can say that if triangle ABC congruent triangle, what is that? PRQ. If these two triangles are congruent, then we can say that triangle ABC is similar with triangle PRQ. असं असतं. काय पाहिजे मला? सिमिलॅरिटी मध्ये काय रिक्वायर्ड आहे? कॉन्ग्रुएन्सी मध्ये आणि सिमिलॅरिटी मध्ये काय काय रिक्वायर्ड आहे तुमच्या लक्षात आलं? कॉन्ग्रुएन्सी मध्ये काय अँगल्स इक्वल पाहिजेत, कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल. अँगल्स इक्वल पाहिजेत का? पाहिजेत. करस्पॉन्डिंग त्याच्याशी संबंधित असलेल्या साइड्स इक्वल पाहिजेत का? पाहिजेत. सिमिलॅरिटी मध्ये काय? अँगल्स इक्वल पाहिजेत का? पाहिजेत. कॉन्ग्रुएंट पाहिजेत मला अँगल्स, आणि साइड कशा पाहिजेत? अशा प्रपोर्शन मध्ये, या पद्धतीने. So this is what main difference between congruence and similarity. Okay, हे व्यवस्थित समजून घ्या. आणि त्याच्यानंतर जसं आपल्याला माहिती की कॉन्ग्रुएन्सी मध्ये कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्याच्यात काही बेसिक टेस्ट असतात. म्हणजे जसं आपण म्हटलं की ट्रायंगलला 3 साइड 3 अँगल आहेत आणि 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत का, हे जेव्हा मला बघायचं आहे. काय बोलतोय आपण बघा की 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत असं जर आपण म्हटलं तर आपल्याला प्रत्येक वेळेला 3 अँगल आणि 3 साइड इक्वल आहेत का हे मोजत बसायची गरज आहे का? गरज नाही. त्याच्यासाठी काही टेस्ट होत्या ज्या आपण स्टँडर्ड 9th मध्ये शिकलो की 2 अँगल एक साइड कॉन्ग्रुएंट असेल तरी काढता येतो. 3 साइड कॉन्ग्रुएंट असतील, 3 साइड जर समजा कॉन्ग्रुएंट असतील तर बाकीचे अँगल कॉन्ग्रुएंट असतात, तसे मोजत बसायची गरज नाही. अशा काही टेस्ट होत्या. तशाच टेस्ट सिमिलॅरिटी मध्ये असतात. तर त्या कुठल्या टेस्ट आहेत त्या आपण बघूयात. व्हॉट आर दोज 3 टेस्ट्स? सिमिलॅरिटीसाठी ज्या 3 टेस्ट गरजेच्या आहेत त्या कुठल्या आहेत त्याची आपण चर्चा करूयात. सो फर्स्ट टेस्ट इज AAA, or you can simply say AA test. So what is mean by AA test or AAA test? AA test means angle A, these two figures ABC and triangle PQR. So in triangle ABC and PQR, angle A is congruent with angle P. Angle A is congruent with angle P. Then angle B is congruent with angle Q. जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील, हा याच्यासोबत आणि याच्यासोबत, सो तिसरा प्रूव्ह करायची गरज नाही. सिम्पली AA म्हणू शकता किंवा म्हणा तसं की अँगल C congruent with angle R. So this is what AA test. So next one is, this is first test. So next is, look at the figure. Figure मध्ये काय दिलंय? AB हा आणि PQ कॉन्ग्रुएंट नाही, फक्त तुमच्या लक्षात यावेत म्हणून मी आयडेंटिकल साइन करतोय. दोज आर नॉट कॉन्ग्रुएंट. AB upon PQ equals to BC upon QR, and angle B congruent angle Q जर असेल तर side angle side. So those are congruent, those are similar with side angle side test of similarity. So this is what second. हे आयडेंटिकल मार्क्स तुम्हाला समजण्यासाठी केले ना. आपण असे आयडेंटिकल मार्क्स युजुअली कॉन्ग्रुएंट मध्ये वापरतो. दिस इज नॉट कॉन्ग्रुएंट, दोज आर द सिमिलर्स. ओके, कम टू द थर्ड वन. थर्ड वन आहे AA टेस्ट. कुठली? साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कुठल्या 3 आहेत बघा. पहिली होती AA, तिसरी आहे SS आणि मधली आहे SAS. सो ही SSS वाली टेस्ट काय सांगते की जर 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील, इथं परत आपण जे डिस्कस केलं होतं तेच येते की 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील
ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे अँगल इक्वल असतात सगळ्या आणि साईड त्या बाजूंच्या इक्वल असतात, ज्याला आपण करस्पॉन्डिंग म्हणतो, करस्पॉन्डन्स म्हणतो. ठीक आहे. मग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. सिमिलर असण्यासाठी काय गरजेचं आहे? अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग याच्या ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर अँगल कॉन्ग्रुएंट असतात का? असतात. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे अँगल ए पी सोबत कॉन्ग्रुएंट आहे, अँगल बी क्यू सोबत कॉन्ग्रुएंट आहे आणि सी आर सोबत कॉन्ग्रुएंट आहे. ओके. सो दिस इज व्हॉट ट्रिपल एस टेस्ट. आणि ह्या 3 टेस्टचा वापर करणार आहेत आपण पुढे प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवण्यासाठी. ओके. हॅव अ लुक वन्स अगेन. ओके. प्रॅक्टिस सेट सुरू करण्या अगोदर आपण एक छोटासा एक्झाम्पल देणार आहे जो टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. ठीक आहे. आपण बीपीटी थेरम बघितला होता, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. व्हॉट इज दॅट? बीपीटी मध्ये असं सांगितलं होतं की PQ पॅरलल टू BC. इफ PQ इज पॅरलल टू BC then the sides then these sides AP upon PB is equals to AQ upon QC प्रपोर्शन मध्ये असतात. ओके. हा बीपीटी थेरम आहे. मग सिमिलॅरिटी मध्ये कशासाठी आला होता हा? लेटेस्ट चेक कशासाठी आला होता. या फिगर मध्ये 2 ट्रायंगल तयार झालेत. कुठले कुठले ट्रायंगल तयार झालेत? लेट्स ऑब्झर्व. APQ ट्रायंगल तयार झाला, APQ अँड ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABC. येस, दीज आर द 2 ट्रायंगल्स या फिगर मध्ये. ठीक आहे. सो या 2 लाईन पॅरलल आहेत म्हणजे हे बघा, हा अँगल, दिस अँगल अँड दिस अँगल are congruent. The reason is corresponding angle, and this angle congruent with this one. Yes, corresponding angles. So it means that हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत आपण प्रूव्ह करू शकतो का? एक्झॅक्टली प्रूव्ह करू शकतो. अँगल A congruent angle A, common angle. Okay. Angle P congruent angle Q, sorry, P congruent B, not Q. P congruent B, and the reason is corresponding angle. Angle Q congruent with angle C, and the reason is corresponding angles. Okay. So it means that these 2 triangles, triangle APQ is similar with a triangle ABC. 2 ट्रायंगल सिमिलर होतात कधी? पॅरलल लाईन काढल्यावर होतात, म्हणून सिमिलॅरिटी मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आला. ओके. मग काय होतं? साइड्स प्रपोर्शन मध्ये येतात. कसं? नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवताय किंवा सिमिलर दाखवताय, करस्पॉन्डन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. करस्पॉन्डन्स जमला की कॉन्ग्रुएंट पार्ट शोधायला सोपे जातात, काहीच अडचण येत नाही. प्रपोर्शन शोधायला सोपं जातं. सो प्रपोर्शनल पार्ट काय काय? AP upon AB is equals to PQ upon BC and AQ upon AC. सिमिलॅरिटी असेल तर, कारण अँगल कॉन्ग्रुएंट आहेत ना, सॉरी अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, सिमिलर असतील तर साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात. ओके. इथं काय बघितलं होतं आपण? AP upon PB equals to AQ upon QC. AP upon PB आणि इथं बघतोय AP upon AB, AP upon पूर्ण AB. इथं काय बघतोय? PQ upon, सॉरी, AQ upon, कुठे गेला PQ, सॉरी. So this is what PQ upon पूर्ण BC आणि AQ upon पूर्ण AC. So this is what similarity. समजण्यासाठी सांगितलं तुम्हाला की बीपीटी कशासाठी आला होता. बीपीटी आला म्हणजे जो 2 ट्रायंगल तयार होतात ते पण सिमिलर आहेत. ओके. सो लेट अस मूव टुवर्ड्स द एक्सरसाइज 1.3.